आहे आज उत्पत्ती एकादशी। या एकादशीच्या निमित्ताने हा जी एकादशी आपल्याला साजरी का केली जाते याबद्दल मी 2च मिनिटात तुम्हाला सांगत आहे। पूर्वी ही उत्पत्ती एकादशी साजरी करण्याचं कारण काय तर मूर दैत्य नावाचा एक राक्षस त्या देवांना त्यांनी त्राहीताही करून सोडलं आणि विष्णू भगवान प्रत्यक्ष युद्ध करायला आलं त्याच्याबरोबर। भगवान विष्णू युद्ध करायला आलं, त्यांनी 1000 वर्ष युद्ध केलं कोणाबरोबर? या मूर दैत्याबरोबर। म्हणजे एवढी त्या राक्षसांची ताकद होती, शक्ती होती। बघा राक्षसांची ताकद एवढी आहे, राक्षसच आहेत ते, त्यांची शक्ती एवढी आहे। मग राक्षसांपेक्षा आपली शक्ती जास्त असली पाहिजे, कारण त्यांची वृत्ती कशी असते? दूषित असते। आपण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं आपण कसे आहोत तर आपण सत्वशील आहोत, सत्वबुद्धिमान आपण आहोत। असे राक्षस 1000 वर्ष कशाच्या जीवावर युद्ध करतात तर त्या साधनेच्या जीवावर, नामाच्या जीवावर। भगवंताच्या नामातून कोणाला काही मिळवता येतो आणि भगवंताला ते द्यावं लागतं। 1000 वर्ष युद्ध केल्यानंतर विष्णुदेव थकलेला आहे आणि तो निघून गेलेला आहे युद्धातून, हळूच निघून गेला आणि एका जाऊन गुहेमध्ये बसला। कशामध्ये बसला? गुहेमध्ये शांत विसावासाठी बसलेला आहे। बसल्यानंतर तिथे पण तो मूर दैत्य त्याला शोधत आलेला आहे। मूर दैत्य काय शोधत आला त्याला मारण्यासाठी आणि शांत झोपलेला आहे। त्याच्यावर तो प्रहार करणार तर त्याच्या अंगातून एक देवी निर्माण झाली, अगदी शस्त्रास्त्र घेऊन ती निर्माण झाली आणि तिने देवीने काय केलं? या मूर नावाच्या दैत्याचं वध करून टाकलं। आणि ती कोण होती तर ती भगवान विष्णूची कन्या म्हणून तिला ओळखली जाते आणि म्हणून त्या कन्येचं ती देवी आहे आणि त्या देवीच्या निमित्ताने आपल्याला ही उत्पत्ती एकादशी, ती देवीची उत्पत्ती झाली त्या दिवशी, म्हणून हिचं नाव काय पडलं? उत्पत्ती एकादशी। असं भगवंताच्या 6वा अध्याय आपल्याला हेच सांगतो। मला काय सांगायचं? 6वा अध्याय आपल्याला हेच सांगतो की जशी जशी तुम्ही भगवंताची भक्ती कराल, जसं जसं तुम्ही नामस्मरण कराल, तसं तसं तुमच्या अंगामध्ये त्या कुंडलिनी देवीचा संचार होतो। कुंडलिनी काय करतो? जागृत होतो। बरं, ती कुंडलिनी प्रत्येकाकडे आहे, प्रत्येक माणसाकडे कुंडलिनी आहे, फक्त ती झोपलेली आहे, सुप्त स्वरूपामध्ये आहे। पण तसा तुम्हाला गुरु मिळाला म्हणून 6वा अध्याय दिलेला फार महत्वाचा आहे। 6वा अध्याय, 6वा अध्यायातले जे काही वाक्य आहेत, जे काही ओव्या आहेत, ते एवढ्या महत्वाचे आहेत की प्रत्येकाचा अष्टसात्विक भाव व्हायलाच पाहिजे। जोपर्यंत आपले सात्विक भाव होत नाही तोपर्यंत भगवंताचा संचार आपल्या अंगामध्ये निर्माण होणार नाही आणि तो संचार, त्या कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी आणि आपल्याला ते आत्मज्ञान व्हावं एवढ्यासाठी 6वा अध्याय। मला सांगा, 5200 वर्षापूर्वी भगवान कृष्ण परमात्माला आणि त्याने कुरुक्षेत्रावर ते ज्ञान सांगितलं त्यावेळेला संस्कृत भाषेमध्ये। मग परत त्याच भगवंताला ज्ञानोबाच्या रूपात येण्याची गरज होती का? पण त्याला वाटली की आता आपल्याला हे जे काय कलियुगामध्ये चाललेलं आहे यातून माणसाची बुद्धी शुद्ध होणार नाही आणि म्हणून ते प्रत्यक्ष आले, महाविष्णूचे अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर आले ते आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहिली। ज्ञानेश्वरी वाचा, कारण यातला प्रत्येक शब्दच आहे ना, शब्द ना शब्द तुमच्या हृदयामध्ये ते भाव निर्माण करणार आहे। 6वा अध्याय जो आहे, 6व्या अध्याय म्हणजे आपला आत्मा आहे, प्रत्येक शरीराचा आत्मा आहे आणि तो एकदा तुम्हाला कळला का अखंड ज्ञानेश्वरी कळेल, संपूर्ण ज्ञानेश्वरी कळेल तुम्हाला। पण 6वा अध्याय फार महत्वाचा आहे म्हणून याला अभ्यास योग म्हणतात। काय म्हणतात? अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे आपण त्या ठाईचं बसून करा एकचित्त। त्याच्या आधी इथं पुढे गेल्यावर आपल्याला आसन कसं धारण करायचं, आसन कसं असावं, आसनावर कसं बसायचं, आसन कुठे असावं, कसं असावं,
हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण आसन धारण करत नाही तोपर्यंत आपल्या याची ज्ञान होणार नाही. कोणी कितीही मोठा, मी कालच्या प्रवचनात सांगितलं, कोणी कितीही मोठा जरी प्रवक्ता असला, वक्ता जरी असला, जरी तो कीर्तनकार असला, प्रवचनकार असला, अगदी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे जरी त्याने वाचलेली असली आणि जर तो ध्यान करत नसेल तर त्याला ज्ञान अजिबात नाही समजायचं. कारण ध्यानातून आलेले अनुभव ज्ञानोबारांनी लिहिले आहेत. ध्यानातून आलेला अनुभव तुकोबारांनी लिहिले आहेत. ध्यानातून आलेले अनुभव नाथ महाराजांनी लिहिले आहेत. संत रामदासाने ध्यानातून आलेले अनुभव लिहिले आहेत. आणि आपण जर तो ध्यान केला नाही तर आपल्याला हे ज्ञान कधीच येणार नाही. म्हणून हा अध्याय जो आहे ना, हा फारच महत्त्वाचा आहे. फार म्हणजे एकदम फारच महत्त्वाचा अध्याय. जी ही आत्मबोधाची आवडी केली, स्वर्ग संसाराची पुरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेणती अनेक. काल मी सांगितलं तुम्हाला कालच्या एकादशीला की ज्यांनी आपल्या सर्व आयुष्याची पुरवणी करून टाकली, म्हणजे संपूर्ण आपलं जीवन काय केलं तर भगवंताला अर्पण करून टाकलं. कसं अर्पण केलं त्याने तर जी आत्मबोधाची या आवडी, त्यांना त्या आत्मसुखाची गोडी लागली, आत्मबोध त्यांना मिळाला, आत्मसुख मिळालं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपला संपूर्ण आयुष्य त्यांनी काय केलं तर भगवंताला अर्पण केला. आणि ती वाचून येतीची गोडी नेणती अनेक. आणि तशी अवस्था जोपर्यंत ह्या देहाची होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कोणाला कळणार नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायचा तर समर्पण करायचा. समर्पण भूमिकेतून आपल्याला इथे यायला पाहिजे. देवाची भक्ती समर्पण भूमिकेतून करता यायला पाहिजे. भक्ती सगळीच करतात, प्रत्येक जीव हा भक्ती करतो. अगदी सकाळी उठलेला सरडा देखील सूर्याकडे बघतो आणि नमस्कार करतो. छोटे छोटे जीव पण भक्ती करतात, पण त्यांना त्याची जाणीव नाही आहे, ते नेहमीतून करतात. आपण बुद्धिवान माणसं आहोत. माणूस कसा आहे, बुद्धिवान आहे. मग आपण जी बुद्धी ज्ञानोबारांनी वापरली तीच आपल्याला वापरता यायला पाहिजे. म्हणून आता आपण म्हटलं नामसाधन, नाम संकीर्तन साधन पाय सोपे, जगतील पापे जन्मांतरीची. जन्मजन्माची पापे निघून जातात. मग ती पापे निघून जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला कळत का नाही, आपल्याला हे ज्ञान कळत का नाही. कारण कुठंतरी आपल्याकडे आहे मागचं प्रारब्ध आपल्याला आढळतो. बरेचसे लोक इथे येतात, थांबतात आणि उठून जातात. का त्यांना कळत नाही, कारण त्यांचे मागचे प्रारब्ध आहे ते आढळ येतो. आणि ते प्रारब्ध जे आपल्याला जर दूर करायचे असतील, म्हणून नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जगतील पापे. सोपं साधन आपण घेतलं पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. ध्यानातून सगळ्या क्रिया आहेत. मी कालच्या प्रवचनातून सांगितलं, प्रवचनातून की जो माणूस ध्यान करत नाही, जो ध्यान करतो 5-5, 6-6, 10-10 तास, त्याने 1-1, 2-2 तास बोलावं. आणि जो 2 तास 3 तास ध्यान करतो त्याने अर्धा तास बोलावं. आणि जो 1 तास ध्यान करतो त्याने 5 मिनिटं बोलावं. आणि जो ध्यान करत नाही त्याला या व्यासपीठावरनं बोलण्याचा अधिकार नाही आहे. मला बरेचसे प्रवचन करायला ध्यान करत नाही, उगाच आपल्या बाता ठोकतात आणि जातात. अनुभव काहीच नाही ना. कारण आता जग एवढं व्यापक झालेलं आहे की तुम्ही यूट्यूब उघडला तर लगेच सगळं मिळतं तुम्हाला. सगळं तुम्हाला एक घेऊन भेटतो. लोक प्रवचन ऐकायला जातात, वाचन पुस्तकांमध्ये सगळं ज्ञान आहे, पण अनुभवाचं ज्ञान कोणी सांगत नाही. आणि म्हणून 6वा अध्याय हा अनुभवाचं ज्ञान आहे. मग इथं काय सांगतात बघा, जैसा वायसी चंद्रन ओळखी जाय तैसा प्रकृती हा ग्रंथ नेणे जाय, आणि तो हिमशुची जेवी खाजे चकोराचे. म्हणजे काय सांगतात, कावळ्याला जशी चंद्राची ओळख नाही तशी या गीतार्थ ग्रंथाची प्राकृत जणांना ओळख नाही. म्हणजे ज्याला हे ग्रंथ समजत नाही त्याला ज्ञानोबारांनी कावळा बनवून टाकला. कावळ्याला कसली आवड असतं मला सांगा, कावळ्याला कसली आवड असतो? कावळ्याला त्या मांसाच्या तुकड्याची आवड असतो. तसं ज्यांना हे ज्ञान कळत नाही ते कुठेतरी विषयामध्ये अडकलेलं असतं. ज्ञानोबारा सांगतात कावळ्याला काय आवडतं तर मांसाचा तुकडा आवडतो, तो तुकडा घेऊन पळतो. तसं ज्यांना हे ज्ञान कळत नाही, जे ध्यान करत नाही
त्यांना कावळा म्हणून सगळं इथं काय केलंय संबोधण्यात आलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गुरुला शरण जा, ध्यान करा. 6वा अध्याय ध्यान योग आहे. आत्मसंयम योग म्हणजे आत्म्यावरती आपल्याला, आपल्याच आत्म्यावरती आपल्याला विजय मिळवता यायला पाहिजे. आपल्या आत्म्यावरती त्या 6 विषयांचं राज्य आहे. 6चं राज्य आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विषय त्यांचं राज्य आपल्यावर आहे. कामाचं राज्य भरपूर आहे. क्रोधाचं तर सांगायलाच नको. इथे जरा काय कोणाला बोलला तर लगेच माणसाला रुसवा फुगायचो. आणि क्रोध जो आहे ना, क्रोध तो माणसाला आवडता येत नाही. आणि म्हणून आपल्याला हा जो 6वा अध्याय आहे ह्याचं ध्यान करून आपल्याला आपली इंद्रिये, आपलं मन, हा आपल्याला मनोनिग्रह म्हणजे मनाला आपल्याला शांत करता यायला पाहिजे. जेवढं जेवढं आपलं मन शांत होईल तेवढं आपल्याकडे आपल्याला अनाहत नादाचे ध्वनी ऐकायला येतील. 100% तुम्हाला सांगतो. अनुभव नसेल तर माझा अनुभव तुम्हाला सांगतो. जेवढं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल तेवढं तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या नामाचा ध्वनी प्रत्येकाला ऐकायला येईल. पण ध्यान करायला पाहिजे. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथ, कुठल्याही पंथात असेल त्याचे नाम नसेल, ध्यान नसेल तर हे ज्ञान कोणाला होणार नाही. आणि म्हणून भगवान प्रत्यक्ष भगवंत असताना कुरुक्षेत्रावर जे ज्ञान सांगितलं आणि परत ज्ञानवरांच्या रूपाने आलं. कशाला आलं सांगा मला तुम्ही? आपल्याला सांगण्यासाठी आलं. अरे बाबा नाम घ्या, नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे. तुकोवर मी जामीन आहे तुम्हाला. अहो तुम्ही वरच्या दरबारात तुम्ही गेले ना तर तुकोबाला तुम्हाला सोडवायला येईल. जसा निलोबाराला सोडवायला आला की नाही? निलोबाराला सोडवायला 42 दिवसाचं अधिष्ठान मांडलं. कोणी? निलोबाराने. भगवंताला भेटायला. भगवंताला त्याने काय केलं की तुझं लागी येथे प्रार्थीला, तुझं लागी येथे बोलाविले कोणी? भगवंताला दम देतो निलोबारा. प्रार्थीला वाचून का आला असेल? कशाला? मी तुला बोलवलं का? एवढी संतांची ताकद आहे. आणि ती शक्ती आपल्याला या 6व्या अध्यायातून भेटतो. म्हणून 6वा अध्याय काय तर मूळ फाउंडेशन आहे आपला. म्हणून ते आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवी जे ज्ञानोबा सांगतात 11व्या श्लोकामध्ये. म्हणून ते आपण म्हणजे आपण सर्व त्या आसनावर बसून आसन पाहिजे. आसन तुम्ही ज्याने आसन घेतलं नाही ना त्याला हे ज्ञान होणार नाही. घरामध्ये आसन ठेवा, घोंगडी ठेवा. हरणीचं नाही ना, वाघाचं कातडं नाही ना तर आपली घोंगडी ठेवा. पण त्या आसनावर तुम्ही दिवसातनं 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा जेवढ्या वेळ बसता येईल तेवढ्या वेळेला बसता तुम्ही. जोपर्यंत आसन आपण धारण करत नाही आणि त्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान कोणालाच कळणार नाही. आणि ज्याला असं वाटतं की आम्ही ज्ञानी झालो, साफ चूक. आणि ज्या पंथामध्ये ध्यान सांगत नाही त्या पंथामध्ये गेला ते तर कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने वाटोळे केले. स्वतःचा वाटोळा होणार आहे. कोणी असू दे. आम्ही एक आजीवरून सांगतो, मी बोलत नाही हे ज्ञानोबाराने लिहिलंय. आणि तुम्हाला जाग करण्याची संधी इथे मला सद्गुरु कृपेने, या देवी मातेच्या कृपेने आलेली आहे, रागाई मातेच्या कृपेने. तर प्रत्येकाने झोपू नका, जागे व्हा, उठा, जागे व्हा. कशासाठी जागे व्हा? ध्यान करा. ध्यानातून ज्ञान आहे. जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान अजिबातच नाही असं समजायचं. वरची बडबड त्याची. ध्यानातून आलेले अनुभव तुम्हाला आम्ही तर सांगायला आलोय. ज्ञानोबा आहे तेच सांगतो ते की जैसा वायसी चंद्र नोळखीजे. काय लिहिले? जैसा वायसी चंद्र नोळखीजे. जसं कावळा असतो तो चंद्राला ओळखत नाही. का बरं ओळखत नाही सांगा? कारण त्याला तो तुकडा खायला आवडतो त्याला. आणि चंद्राकडे काय सामुग्री आहे? चंद्राकडे चंद्रामृत आहे. तो चंद्रामृत घेता यायला पाहिजे. नामामृत आहे तो घेता यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय व्हायला पाहिजे? तर त्यासाठी आपल्याला चकोर व्हायला पाहिजे.
काय व्हायला पाहिजे? आपल्याला चकोर व्हायला पाहिजे, तरच आपल्याला चंद्रामृत सेवन करता येईल. म्हणून तर कावळ्याचं उदाहरण दिला आणि चकोराचं उदाहरण दिला. मग आपण आता कावळे आहोत का चकोर आहोत, ज्याने त्याने विचार करावा. कारण चंद्राला काय म्हणतं की मेघ चात कावली उडेना तरी चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य भावाने चकोर उभा असतो. 15 दिवस काय असतो? कृष्ण पक्ष. 15 दिवस काय असतो? शुक्ल पक्ष. त्या शुक्ल पक्षाची वाट बघत बसतो. तसा आपण त्या आसनावर आपण वाट बघायला लागेल आपल्याला की त्या भगवंताची भेट कधी होतो. आपल्याला आसनावरती बसून आपल्याला जीवशिवाचा ऐक्य कधी होतो आपला हे आपल्याला बघावं लागेल. तरच या ज्ञानाची गोडी आपल्याला लागेल. पण नामामृत गोडी वैष्णवा लाधली. वैष्णवांनाच हे कळलेलं आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली. योगी लोकांना ही जीवनकला माहिती आहे, बाकी लोकांना जीवनकला नाही माहिती. बाकी लोकांना ही जीवनकला आहे. 17वी जीवनकला म्हणजे 17वीचे सन्यदेशी आणि हाताचा अल्लुगाशी समाधी बोधे बुधावशी समाधी बोधे निजवैशी बुधावणे ज्ञानोबाला सांगतात. 17वीची स्तन्यदेशी म्हणजे स्तनपान देते. ती जी 17वी कला जी आहे ती आपल्याला स्तनपान देते. आपल्याला स्तनपान देते 17वी कला. 17वीची जीवनकला आहे आणि ती यातून प्रगट होते. म्हणजे काय? कुंडलिनी जागृत होते. आणि ते संपूर्ण अभ्यास याच्यामध्ये ज्ञानोबाने लिहिलेला आहे. आणि तसे आम्हाला आमचे सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला ही जीवनकला मिळाली. त्याने हे ज्ञान दिलं आणि म्हणून आम्हाला हे अधिकार घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. अधिकार परत ते कार्य होते, अधिकार नसतं कार्य व्यर्थ जाते. आता असं बोलणे अधिकारासारखे घेणे. अधिकारासारखे बोलतो आम्ही तुम्हाला इथून. बाकीच्या बंधामध्ये आहेत पण ध्यान करायला सांगत नाही. मग श्रवण आपल्याला नंतर उपयोगाला येणार नाही. जाताना आपल्याला जैसा वायशी चंद्रमौळी जे तैसा प्रकृती महाग्रंथ नेनिजे आणि तो हिमाशीच देवी खाजे सकोराचे. कावळ्याला जशी चंद्राची ओळख नाही तशी या गीतार्था ग्रंथाची प्राकृत जनांना ओळख नाही. बघा कावळ्याला काय माहिती चंद्रामृत, तसं सर्वसामान्य लोकांना हे नामामृत माहीत नाही. हे ज्ञानोबाने सांगायचं. नामामृत नाही माहीत सगळ्यांना, कारण सगळे मंत्र घेऊन बसल्यात. मंत्र तंत्र उपदेशिती ते गुरु म्हणजे ते, परंतु ते नवे सद्गुरु मोक्ष जाते. मंत्रतंत्र देणारी जी मंडळी आहेत ते गुरु आहेत, पण ते तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाजूला काढणार अजिबात नाही. मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणजे ती, परंतु ते नवे सद्गुरु मोक्ष दाते. ह्या जन्मात आपल्याला मोक्ष मिळाला तर मिळाला, आणि जर आपण मोक्ष मिळाला नाही आणि आपण जर अधोगतीला गेलो तर आपल्याला कोण सोडवणार येतील? चला 84ला आपण गेलो आपण. मग कुत्रा मांजर ते जे असं घोडा किडा मुंगी, मग एवढं सोपं आहे का पुढचं जीवन? आणि म्हणून नामामृत गोडी. नाम हे अमृत आहे आणि एकदा का अमृत पिलं की माणूस अमर होतो. आणि अमृत काय अशी वेगळी गोष्ट नाही आहे. अमृत म्हणजे नामच अमृत आहे. पण ते कसं सेवन करायचं हे गुरुला शरण गेल्यावर कळतं आपल्याला, असं कळत नाही. परंतु तोच चंद्र जसा चकोराचे खाद्य आहे, म्हणजे त्या चांदण्यामध्ये ते चंद्रामृत पिण्याचं काम कोण करतो? चकोर. तर आपल्याला चकोरासारखे व्हायला लागले, आपली बुद्धी चकोरासारखी व्हायला पाहिजे. आणि ती चकोरासारखी बुद्धी कशातून होते? तर आपल्याला आपली कुंडलिनी जागृत झाली का आपण चकोर होतो. जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही तोपर्यंत आपण कावळेच आहोत. तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो आणि अज्ञानाशी आन गावो. बघा इथे दोन पक्ष तयार केले ज्ञानोबाने. जे अज्ञानी आहेत ते कावळे आहेत आणि जे ज्ञानी आहेत ते कोण आहेत? चकोर आहेत. उपमा दिली ज्ञानोबाने कावळ्याची आणि
चकोराची उपमा दिली. आणि पुढे काय सांगतात, म्हणून बोलावया विशेष पाहावं विशेष नाही. तसेच जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे. बघा, हा ग्रंथ तुम्हाला कळाला तर तुम्हाला संपूर्ण विश्रांती मिळेल. विश्रांती म्हणजे काय? विश्रांती म्हणजे संपूर्ण विषयांचा विसर पडतो. विषय विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये, अशी ती अवस्था आहे ध्यान करणाऱ्या माणसाची. विषयांचा विसर पडे, विषयांचा विसर पडतो माणसाला आणि माणसाला विश्रांती मिळतो. विश्रांती म्हणजे अंतकाली आपल्याला या संपूर्ण संसाराचा विसर पडतो आणि फक्त आपण त्या नामाच्या ठिकाणी जागृत असतो आणि ते अखंड ध्यान चालू असतं आपल्या रूमामध्ये. आणि ती अवस्था होणं म्हणजे ज्ञान आहे. तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो. सज्ञानाला माहिती आहे सगळं. म्हणजे सज्ञानी म्हणजे जे ध्यान करतात ते सज्ञानी, जे अभ्यास करतात ते सज्ञानी आणि अभ्यास करत नाही ते अज्ञानी. सोपं आहे हो, सोपं आहे, वर्म सोपं आहे, पण करून घ्या बाबांनो. संधी आलेली तुम्हाला. एवढा गुह्य ज्ञान तुम्हाला कोणीही सांगणार नाही की जे ज्ञानोबाला ह्या विश्वाची माऊली झाली. का बरं विश्वाची माऊली झाली? माऊली माऊली म्हणजे आई आपली झाली. आणि किती वर्षात? 15-16 वर्षामध्ये. जगाचं ज्ञान त्याने याच्यामध्ये दिलेलं आहे. पण आपल्याला का कळत नाही? तर तसा गुरु आपण करत नाही. म्हणून गुरु दाविली वाटा. गुरुने आपल्याला जी वाट दाखवली त्या वाटेत आपल्याला जावं लागेल. आणि वाट कुठली बाहेरची नाही तर जाल पंढरीला, जाल गाणगापूरला, जाल तुळजापूरला, तिकडे जायचं जाऊ, आम्ही नाही म्हणत नाही तुम्हाला. पण ह्या वाटा ज्या ज्ञानोबारांनी सांगितल्या त्या आतल्या वाटा आहे. अंतर्मुख व्हायला सांगितले ज्ञानोबारांनी या 6व्या अध्यायामध्ये. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, बाह्याकारी भरवले लोकाचारी. म्हणून इथं लिहिले पोहणे शिकला तो तरेल. रामदास स्वामींनी लिहिले पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल. ज्याला पोहता येत नाही तो बुडणार. पोहायला कुठे सांगितलंय? पाण्यामध्ये. पोहायला कुठे सांगितलंय? अहो आपल्या आतमध्ये असलेला आत्मतत्व आहे ना, त्या आत्मतत्वाशी एकरूप व्हायला सांगितले पोहणे. म्हणजे जो नाम आहे ना, जे नामाची आपल्याकडे सवयत नाही ना, नामाचं स्फुरण आहे ना, त्या नामाच्या स्फुरणामध्ये आपल्याला पोहता यायला पाहिजे. पोहणे शिकला तोच तरेल, पोहणे नेना तो बुडेल, पोहणे नेणे तो बुडेल. येथे अनुमान करेल ऐसा कमू. इथे अनुमान करायची गरजच नाही. अनुमान करायची गरज आहे का? ज्याला पोहता येतो तो तरणारच आहे. मग पोहणं म्हणजे काय? पोहणं म्हणजे आपल्याला ध्यानाला बसून त्या मूलाधार चक्रातून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होणं, त्याला पोहणं म्हणतात. नाही तर आपण जा पाण्यामध्ये पोहायला, तिकडे जाऊ नका, पंढरीला पण जाऊ नका. कारण तुकोबाराने पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करे तीर्थव्रत. अजून तीर्थव्रत करायची गरज नाही मला, कारण पंढरीची वारी माझ्याच घरी आहे आणि आपण तीच वारी विसरलोय. आणि म्हणून वारी वारी जन्म मानला ते हरी पडला आता संकट हे बोलण्याचे पाणी येतो आपल्याला. आपली वारी आपल्याला कळत नाही आणि ती वारी आपल्याला कळली पाहिजे बरं का. ती वारी आपल्याला कळली पाहिजे. आणि जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे बघा. आणि जे अज्ञानी आहेत त्यांना परक्या गावाप्रमाणे आहे. आपल्या गावाला गेल्यावर किती सुख वाटतो? आईकडे गेल्यावर किती सुख वाटतं मला सांगा? वाटतं की नाही? माहेराला गेल्यावर सुख वाटतं की नाही? मग तसं आपण आपल्या माहेराला जायला पाहिजे. आपलं माहेरच आहे. ज्ञानोबाने आपलं माहेर दाखवलं आहे, पण आपण तिथे जात नाही. आणि म्हणून या विषयाबद्दल विशेष बोलण्याचे कारण नाही. आता विशेष काय सांगण्याचं कारण तुम्हाला नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपहासावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोप दिले जय. म्हणून आता ज्ञानोबा काय सांगतात, परंतु प्रसंगानुसार मी जे काही बोललो त्याची सज्जनांनी मला क्षमा करावी. म्हणजे जे सज्जन आहेत त्यांनी मला माफ करावी. जे काही खरं खरं बोललो, जर कोणाला राग आला असेल
तर ज्ञानोबा सांगतात मला क्षमा करा, श्रीरंगाने जे काय सांगितले ते मी सांगेन, आणि जे भगवंताने जे काही सांगितलंय 5200 वर्षापूर्वी तेच मी सांगणार आहे. ज्ञानोबा म्हणतात ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणून बोली रूपाये सापडे, परी श्री निवृत्ती दात कृपा दीप उजेडे देखे मी. ते बोलणे बुद्धीलाही कळण्याला अवघड आहे. बघा ज्ञानोबा सांगतात की जे ध्यानातून आलेले अनुभव आहे ते बुद्धीला पण समजणं कठीण आहे. बुद्धीला पण समजणं कठीण ज्ञान आहे. मग आता काय करायचं? बुद्धीला समजणं कठीण आहे, मग आता करायचं काय? बुद्धीच्या पलीकडे मी सांगतात, मनाच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे, सगळं पलीकडे. मग आपण अलीकडे आहोत. आपण अलीकडे राहून पलीकडे जाऊ का? आपण आपल्याकडे होडी दिलेली आहे नामरूपी नौका, त्या होडीमध्ये आपण बसत नाही आणि पलीकडे जात नाही. आपण अलीकडे जाऊ तर आपल्याला पलीकडचं कळेल का? मग आपण अलीकडे जाऊ ना बाबा. आपण कुठे आहोत? अलीकडे आहोत. मग आपल्या पलीकडचं कळेल का? अरे मग पलीकडे जायचं तर नामरूपी नौका आहे, नामरूपी नौका थोडं जेणे तारीने अपार. भगवान कृष्ण परमात्माला नावेत बसला, राम आला, तुकोबा आला, ज्ञानोबा आले, सगळे संत जनाबाई आली, मुक्ताबाई आली, सगळे काय बसले? नावेत बसले आणि या लोकातून परलोकात गेले. आपण अजून अलीकडे जाऊ. म्हणून प्रत्येकाने नाम घेता राहू नका, नाम घ्या प्रत्येकाने. नामाप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, वाया आले तर पंथा जाशील. कुठल्याही पंथात जाशील, त्या पंथात जर नाम नसेल, त्या पंथात ध्यान नसेल तर फुकट जाशील सांगतात. ज्ञानोबा कसं सांगतात? हरिपाठातून सांगतात आपल्याला. आणि म्हणून इथं काय लिहिलंय? ते बोलणे बुद्धीलाही कळण्यास अवघड आहे, म्हणून शब्दामध्ये ते कदाचित व्यक्त होईल, परंतु श्री गुरु निवृत्ती महाराजांच्या कृपारूप दीपाच्या उजेडात मी ते जाणून बोलेन. म्हणजे इथे ज्ञानोबाने आपल्याकडे घेतलेलं नाही. जे ज्ञान आहे ते मी गुरुच्या कृपेने शब्दातून तुमच्याकडं आणण्याचा प्रयत्न करतो. जे शब्द विन संवादी, जे शब्दाशिवाय त्याचा संवाद मी तुम्हाला पडताळून देईन. काय काय ज्ञानोबाने आपल्या ओव्या दिलेल्या आहेत, त्या ओव्या आपल्याला समजण्यास खूप अवघड आहे. पण एकदा का त्या नामाचा आपल्याला स्पर्श झाला तर हे सहज आहे, सहज आहे. मला सांगा, लोखंडाला काय किंमत आहे का हो? पण त्याला परिसराचा स्पर्श झाला तर, परिसराचा स्पर्श झाला तर किती किंमत आहे त्याला? एवढीच लोखंडाच्या तुकड्याला किंमत आहे का? अजिबातच नाही किंमत. पण त्याला परिसराचा स्पर्श झाला तर सोनाराकडे जाल आणि थैली भरून पैसे आणणार तुम्ही. तसं तुम्हाला नामाचा स्पर्श झाला तर तुम्ही देव आहात हे त्यांना सांगायचं. आपणच देव आहोत, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. पण हे कोण सांगेल? एखाद्याला म्हटलं तू देव आहेस, मी का देव आहे का? मग त्याला म्हटलं तू गाढव, हा मी का गाढव आहे का? डबल आहोत त्याचा येतो. मग आता बोलणं पण चोर आहे. म्हणून ज्ञानोबाने आपला 6वा अध्याय दिलाय. या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळेल. अभ्यास करूनच आपल्याला भगवंताला भेटता येतो. मी कालच्या प्रवचनातून सांगितलं, अरे भगवंत अर्जुनाच्या जवळ होता, अगदी 18 अंशनी सेना जवळ होती, पण त्याला एकाला तरी भगवंत दिसला का? भगवंताची प्राप्ती झाली का? का तेव्हा जिवंतपणे होता, भगवंत अवतार घेऊन आला होता कृष्ण परमात्मा. मग भगवंताच्या कृष्णाच्या पायाचं दर्शन घेऊन आपलं देव होता आलं असतं. हे ज्ञानेश्वरी कशा लिहायला लागली असती? लिहायची गरज नव्हती ना. ज्ञानेश्वरी तयार झाली असते का सांगा? सगळेच देव झाले असते कृष्णाच्या पायाकडून. मग का देव झाले नाही? ज्ञान असं नाहीये. या लागे अर्जुनाचा अभ्यासीमध्ये मिळेल. अरे अर्जुना, तू अभ्यास करूनच मला भेट, असं नाही भेटता येणार. अर्जुन जवळ होता त्याच्या. अर्जुन त्याच्या रथाचा, अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. सारथी होता की नाही? मग फक्त मागे बघितलं पाया पडला असतं देव झाला असतं ना. मग का देव झाला नाही अर्जुन? का देव होता येत नाही महाराज? देव आपल्याला होण्यासाठी हे ज्ञानेश्वरी लिहिले, तिच्याकडे लक्ष द्या. हे आपल्याला मनुष्य देह आपल्याला एकदाच मिळालेलं आहे, परत परत नाही. सांगण्याचं उद्दिष्ट काय ना ते समजून घ्या प्रत्येकाने.
नाही तर मग इथे कोणाचे बाय काय गेले, ज्या त्याने अनहित केले. आपलाच अनित होणार आहे, प्रत्येकाचा अनित होणार आहे. आणि तो अनित होऊ नये, टळावा म्हणून आपल्याला या रागाई मातेच्या कृपेने आपल्याला इथे बसण्यासाठी आसन मिळालेलं आहे. आणि या व्यासपीठावरून प्रत्येकाला ज्ञान देण्याचं कार्य सातत्याने 3 वर्ष चालू आहे. 3 वर्ष सतत चालू आहे आपल्याला. तर हे प्रत्येकाने थोडं थोडं घ्यायचा प्रयत्न करा. जे जिठीही न पाहिजे ते जिठी विनंती कीजे, जरी अतिंद्रिय नाही ज्ञान. गुरुकृपेने काय ऐश्वर सांगा रे, इंद्रियातीत असलेले ब्रह्मज्ञान ते जर प्राप्त झाले तर ही गोष्ट दृष्टीच न पडणारी, ती दृष्टीशिवाय दिसेल. काय सांगतात ज्ञानवऱ्या, की जे आपल्याला दृष्टीने दिसत नाही, पण गुरुकृपा झाली तर आपल्या दृष्टीने देवाचं दर्शन होईल. अर्जुनाला दृष्टी होती का? नव्हती दृष्टी. दिव्य दृष्टी दिली, अनुग्रहित केलं, तेव्हा त्याला विश्वरूप दर्शन झालं. तसं तुम्हालाही दृष्टी पाहिजे असेल तर गुरुला शरण जायला पाहिजे आपण. ती ज्ञानदृष्टी आहे, ते ज्ञान चक्षु आहे. ह्या चक्षुने ते ज्ञान दिसत नाही. म्हणून ज्ञानवारा लिहितात की नाही, की स्थूल दृष्टीने देखती माते ते देखणच नव्हे दुरते. मला जे स्थूल दृष्टीने बघतात ते बघणं त्यांचं बघणं नाही म्हणतात. जैसे स्वप्नीचे अमृते अमर नव्हेजी दृष्टांत दिला. जसं स्वप्नात एखाद्याने अमृताचा पेला भरून अमृत पिला तर तो अमर होईल का? तसं हे जग स्वप्न आहे, हे जाणार आहे सगळं. इथे काही राहणार नाही, सगळं जाणार आहे. स्वप्न आहे. मृगजलवत जाईल राया, कोणाचे मायबाप कवनाचे गर्भवत मृगजलवत जाईल राया. लिहिलं की नाही? मृगजलासारखा जाणार आहे सगळा. मग राहणार काय? राहणार आहे तुमच्या आतमध्ये असलेला परमतत्व. त्या तत्वाशी एक रूपा, तो परमतत्वच तुमचा परब्रह्म आहे. एवढं स्पष्ट सांगतो तुम्हाला गादीवरनं. तुमच्याकडे असलेला परब्रह्म तत्व आज तुमचा देव आहे. आणि त्याच्याशी एकरूप झालं तुमचं दिव्य दृष्टी जो तिसरा डोळा उघडला की तुम्हाला सगळीकडे परमात्मा दिसेल. पण तो जोपर्यंत आपला डोळा उघडत नाही तोपर्यंत आपल्याला ती अवस्था होणार नाही. ना तरी जे धातू वादाता येईल डोळे ते लोहीचे पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसू हाता. आता इथे काय सांगतात की दैवयोगाने हातास परीस लागला तर किमयागारासही जे न मिळणारे ते उत्तम सोने लोखंडात मिळते. आता इथं येऊन त्यांनी काय केलं बघा ज्ञानवराने, की दैवयोगाने जरी तुमच्या हाताला लोखंडाचा तुकडा लागला तरी त्याचा सोना होणार नाही. तर त्यासाठी परिसच लागतो. म्हणजे गुरुकृपा ही परिस आहे. गुरुची कृपा काय आहे? ही परिस आहे. ती तुम्हाला काय बनवतो? ती तुम्हाला देव स्वरूप बनवतो. गुरुची कृपाच, इथं दुसरा काही लागत नाही, गुरुकृपा लागते. आणि गुरु तसा असला पाहिजे. गुरु तुम्हाला ध्यानाला बसवणारा असला पाहिजे. कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका, नाही तर मग आपलं स्वतःचं नुकसान होणार आहे. कुठल्याही गुरुला गुरु समजू नका, कारण जो तुम्हाला ध्यानाला बसून जीव शिवायचा ऐकी करून देतो त्यालाच गुरु समजा. अन्य जे गुरु आहेत ते आपले गुरु नाहीत. ते कोण आहेत? तर ते समाज प्रबोधनकार आहेत. मग त्याने समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, समाजामध्ये जे काही वेळी वागते लोक वागतात, जे काही व्यसनाधीन आहेत त्यांना दुरुस्त करण्यासाठी भगवंताने त्यांना पण आज्ञा दिलेली आहे. पण भगवंताची प्राप्ती तुम्हाला ह्याच जन्मात व्हावी अशी वाटत असेल तर जर दैवयोगाने हातास परीस लागला तरी कमीयागाराचे सोने न मिळणारे सोने मिळते. म्हणजे चुकून जर आपल्या हाताला परीस लागला तो सोन्याचा लोखंड होतो. तसं आपल्याला ते नामामृत आपल्याला मिळालं तर आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. हे आपल्याला इथं ज्ञानोबाराने सांगितलेले आहे. झालेली सेवा आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, तसेच आपले पांडुरंग बाबा, सावळा बाबा आणि आपल्या रागाई माता यांच्या चरणी मी समर्पित करत आहे.